आणि आणि यानंतरची बातमी केतन अग्रवाल हत्या प्रकरणासंदर्भातली। लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणी सियानंतर चेतन चौधरी सोबत केतनच्या हत्येचं रिक्रिएशन केलं जाणार आहे। चेतन चौधरीचं गेट अॅनालिसिस सुद्धा होणार आहे। सोबतच चेतन सोबत घेऊन हत्येचं रिक्रिएशन सुरू झालंय। चेतनला घेऊन पोलीस लोहगड किल्ल्यानंतर अनेक ठिकाणी सुद्धा जाणार आहे, जिथे जिथे सिया आणि चेतन गेले होते त्यानंतर, आणि याचं सुद्धा रिक्रिएशन केलं जाणार असल्याची माहिती मिळते। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी अविनाश परबत आपल्या सोबत आहे। अविनाश, आपण बघतोय की याच्या आधी सुद्धा एक सीन रिक्रिएशन करण्यात आलं होतं पोलिसांकडून, आणि आता चेतन सोबत रिक्रिएशन होतंय। काय माहिती आहे एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये, आणि पोलीस कशा पद्धतीने तपास करतायत? नक्कीच आपल्याला माहिती आहे, यापूर्वी सियाला सीन रिक्रिएशनसाठी नेण्यात आलं होतं आणि आज जे आहे चेतनला याच ठिकाणी कशा प्रकारे ही किल्ल्यावर पोहोचले होते आणि कशा प्रकारे यांनी संपूर्ण घटना केल्या, या घटनाक्रमाचा सीन रिक्रिएशन करण्यासाठी पोलिसांनी जे आहे चेतनला आता या लोहगड किल्ल्यावर आणलेलं आहे। आता त्यांनी नेमकं कशा प्रकारे हे घटनेला अंजाम दिला होता यासाठी पोलिसांनी त्याला पुन्हा आणलेलं आहे, आणि यामध्ये आणखीन काही नवीन घटना समोर येते काय हे पाहणे तितकंच महत्वाचं असणार आहे। पण परंतु सध्या पोलिसांनी जे आहे चेतनला या किल्ल्यावर आणलेला आहे, आणि घटनाक्रम नेमका कसा त्या दिवशी घडला होता याची माहिती जी आहे पोलीस सीन रिक्रिएशनच्या द्वारे करत आहेत। नक्कीच, धन्यवाद अविनाश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।